राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल की रायपाटण याबाबत चर्चा सुरू असतानाच राजापूरच्या पूर्व भागातील नागरिकांनी पाचलच्या बाजूने भूमिका घेतली आहे। पाचल तालुका निर्मिती कृती समितीसह परिसरातील सरपंच, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थ्यांनी कार्यालय पाचल बाजारपेठेतच व्हावे अशी मागणी केली आहे। पाचल हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे 52हून अधिक शासकीय सुविधा उपलब्ध आहेत। तसेच कार्यालयासाठी जागेची कोणतीही कमतरता नसल्याचे, पाचल हा सक्षम पर्याय असल्याचे माजी सरपंच अशोक सकरे यांनी स्पष्ट केले। दरम्यान कार्यालयाच्या स्थानाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन किशोर नारकर आणि पाचल तालुका निर्मिती कृती समितीने नागरिकांना केले आहे। अप्पर तहसील कार्यालय पाचलला होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण पाचल ज्या सगळ्या सोयी आहेत, पंचकृषीचं एक सेंटर प्लेस पाचल आहे। 40 गावाचं सेंटर असल्यामुळे ते बँका, सगळी सुविधा आहेत, हायस्कूल आहे, बँका आहे, दवाखाने आहेत, जवळपास मेडिकल स्टोअर जवळजवळ 18 ते 20 आहेत। म्हणजे लोकांना पूरक असं वातावरण पाचलमध्ये आहे। सगळ्या सोयी आहे, एस टीच्या सोयी आहेत आणि निगेटिव्ह सगळ्या तिथून पॉझिटिव्ह सगळा विषय असतो। सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या मार्गावर गाड्या जाऊ शकतात अशी सोय पाचलमध्ये आहे। त्याच्यामुळे मीच काय तर या पाचल पंचकृषीसुद्धा हेच म्हणणार की निश्चितच हे कार्यालय पाचलमध्येच पाहिजे। पाचल या परिसरामध्ये आपण भौगोलिक विचार केला असता पाचलमध्ये असलेल्या सुखसोयी या इथं असलेल्या परिसरामधील जे लोक या ठिकाणी येतात आणि जे गैरसोय निर्माण होती ते गैरसोय सर्वसामान्य लोकांची सुद्धा पाचलमध्ये निरसन होते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांचा अभिप्राय घेण्यापेक्षा शासकीय अधिकाऱ्यांना आत्ता असलेली पाचलमध्ये जागा जी उपलब्ध आहे, जी त्यांना आवश्यक आहे, ती ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा त्यांना दिसते। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा अभिप्राय हा पाचलला आहे, कारण पाचल हे आत्ता असलेलं केंद्रस्थान असल्याकारणानं पाचलमध्ये तालुका व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे। माननीय प्रांत अधिकारी कार्यालयामार्फत दिनांक 23 जून 2026 रोजी अप्पर तहसील संदर्भात अधिसूचना जाहीर झाली। या अधिसूचनेमध्ये रायपाटण गावाचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे, परंतु ते चुकीचं आहे। त्याचं कारण असं आहे की पाचलला 2024 आणि 2026 या 2025 या 2 वर्षाचे अहवाल माननीय तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी साहेब, कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेब यांनी पाचल अप्पर तहसील होण्यास सक्षम आहे, पात्र आहे असा अहवाल दिला होता। आता जी अधिसूचना जाहीर झालेली आहे त्या गावाच्या विरोधात आपल्याला हरकती घ्यायच्या आहेत आणि त्या हरकती घेण्यासाठी पाचल पंचकृषीतील सर्व लोकांनी जास्तीत जास्त हरकती घ्याव्यात आणि पाचल अप्पर तहसील कार्यालय व्हावं। याचं कारण असं आहे की पाचलमध्ये शैक्षणिक सुविधा, त्याच्यामध्ये मराठी माध्यम आहे, इंग्लिश माध्यम आहे, त्याच्यानंतर सेमी माध्यम आहे, कॉलेजेस आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे। त्याचप्रमाणे पाचलमध्ये मोठा आठवडा बाजार आहे, बँकिंग सेवा आहे, पतपेढ्या आहेत, पोस्ट ऑफिस आहे, दळणवळणाच्या सुविधा आहेत, वडाप आहे, त्याच्यानंतर एस टी सुविधा आहे, अजून ऑनलाईनच्या सर्व सुविधा ज्या आपल्याला शेतीसाठी लागणार असतील किंवा अजून ज्या शासनाच्या योजना असतील त्या सर्व योजना आपल्याकडे पाचल गावामध्ये ते होत असतात। आणि त्याचप्रमाणे पाचल गावामध्ये जे आता जे सर्कल कार्यालय जे आहे ते सुद्धा आमच्या ग्रामपंचायतमध्ये मोफत विना मूल्य त्यांना आम्ही वापरायला दिलेलं आहे। जर पाचल अप्पर तहसीलदार हे होणार आणि त्या झाल्यानंतर ती इमारत, पाचलची इमारत, ग्रामपंचायतीची इमारत त्यांना आम्ही वापरायला देण्यास तयार आहोत आणि म्हणून सर्व सुविधा उपलब्ध असणारे पाचल गाव आणि सर्वात मोठं लोकसंख्येच्या बाबतीत असलेलं गाव पाचल आहे आणि लोकसंख्या जवळजवळ 5,500 ते 6,000 आहे। म्हणून पाचल अप्पर तहसीलदार व्हावं हे सर्वांना मी पाचल पंचकृषीतील आणि सर्व पाचल गावांना मी आवाहन करतो। धन्यवाद। गेली 40 वर्ष पाचल तालुका व्हावा या अनुषंगाने पाचल विभागाची मागणी आहे आणि या तालुक्यातलाच प्रमुख घटक की अप्पर तहसीलदार। यात अप्पर तहसीलदारमध्ये महसूलची कामे होत असतात। आता हे कामे होत असताना आमच्या शेजारी असणारं गाव रायपाटण, या रायपाटण गावाची मागणी आहे की आमचा अप्पर तहसीलदार गाव व्हायला पाहिजे। माझं म्हणणं त्यांना असं आहे की अप्पर तहसीलदार हे रायपाटण पुरतं मर्यादित आहे का, किंवा अप्पर तहसीलदार कार्यालय हे पाचल गावापुरतं मर्यादित आहे का? तर हे जे अप्पर तहसीलदार आहे ते संपूर्ण पाचल पंचकृषीच्या लोकांकरता आहे।
त्यांच्या व्यवस्था करत आहे. ही अपर तहसीलदार एक तालुक्यातला एक प्रमुख घटक ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती व्यवस्था त्या अनुषंगाने लागणाऱ्या ज्या काही गोष्टी पाचलमध्ये आहेत त्या गोष्टी पाचलमध्ये मग सेतू कार्यालय असेल, बँकिंग क्षेत्र असेल, व्यापार असेल, मग पर्टिक्युलर माणूस जो येणार तो माणूस फक्त त्या दाखल्यासाठी येणार नाही किंवा इतर प्रतिदावे दाव्यासाठी येणार नाही. तो वेगवेगळी कामं घेऊन तो पाचलमध्ये येईल आणि त्या अनुषंगाने पाचलमध्ये ती सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे. आता दाखल्यांचे प्रश्न म्हटलं की या ठिकाणी मनोहर कापले कॉलेज आहे, माध्यमिक सरस्वती विद्यामंदिर पाचल आहे. त्या पाचलमध्ये येणारे जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांची कामे सुद्धा या महसूल माध्यमातून होत असतात आणि एवढा मोठा विभागाचा क्राऊड या पाचल ठिकाणी आपोआप येत असतो, या व्यवस्थेमुळे येत असतो. कारण ही जी व्यवस्था ही लोकांकरता आहे, त्याच्यामुळे बाजूच्या गावानं, शेजारच्या गावानं ह्या गोष्टी बोलण्यात काही पॉईंट नाही. कारण हे काय कोणाचं वैयक्तिक याच्यामध्ये स्वार्थ येत नाही. ही व्यवस्था लोकांसाठी मांडत असतो आपण. मग लोकांच्या हितासाठीच त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. त्यांनी विचार केला पाहिजे की ह्या सर्व व्यवस्था उद्या भविष्यात निर्माण होतील, पण निर्माण होण्यापूर्वी आज ती व्यवस्था पाचलमध्ये आहे तर पाचलमध्येच अपर तहसीलदार व्हायला पाहिजे अशी त्यांची भूमिका असायला काही हरकत नाही. धन्यवाद. परिसरातील जनतेने गेली 40 वर्ष पाचल तालुका कृती समितीच्या माध्यमातून पाचलमध्ये, राजापूर तालुक्यामध्ये पाचल हा स्वतंत्र तालुका व्हावा यासाठी आंदोलनं करत आहे, पत्रव्यवहार करत आहे. शासनाचा दरबारी गेली 24-25 सालामध्ये पाचल या ठिकाणी अप्पर तहसीलदार व्हावं म्हणून मागणी झाली आणि त्यानुसार पाचल मंडलाधिकारी, तहसीलदार राजापूर, प्रांत विभाग राजापूर, कलेक्टर रत्नागिरी, उपविभाग अधिकारी कोकण आयुक्त यांच्याकडून पाचलच्या बाजूने अप्पर तहसीलदार व्हावं असा अहवाल केला. परंतु काही आमचे मित्रमंडळी आहेत की त्यांना पाचलबद्दल ॲलर्जी आहे आणि त्यांनी रायपडण व्हावं म्हणून शासन दरबारी काही वशिला लावून त्या ठिकाणी रायपडण हे नाव टाकलं आणि आज 23 तारखेला जूनच्या प्रांत अधिकारी यांनी अधिसूचना काढून हरकती मागवलेली आहे. या परिसरातील सर्वपक्षीय जनतेने जवळपास माझं म्हणणं आहे 95% लोकांनी, सरपंच असतील, चेअरमन असतील, सोसायटी चेअरमन असतील, बचत गट असेल, वैयक्तिक असेल, गावाची मंडळं असतील, युवक मंडळ असतील, महिला मंडळ असतील, या सर्वांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतलेल्या आहेत. आज पाचलला आपण पाहिलं तर बँकिंग सेवा आहे, राष्ट्रीयकृत बँका आहे, पोस्ट ऑफिस आहे, सहकारी बँका आहेत, या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. या जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा आठवडा बाजार आज पाचल या ठिकाणी आहे आणि म्हटलं की डॉक्टर्स आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. शासनाचं राजापूर तालुक्यातील दुसरं गोडाऊन म्हणून पाचलमध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी महाविद्यालय आहे, जवळपास 1500-1600 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आहेत. उच्च माध्यमिक विद्यालय मनोहर कापडे कॉलेज हे आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लाखो विद्यार्थी आजपर्यंत ग्रॅज्युएट झालेले आहेत. आणि या परिसरात जर भौगोलिक आपण पाहिलं तर पाचलला यायचं म्हटलं तर सगळ्या बाजूने म्हणजे कोल्हापूर असेल, लांजा तालुका असेल, वैभववाडी तालुका असेल, या इकडच्या लोकांना ये जा करायला आणि खरेदी करायला पाचल हे सोयीचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक लागणारे दाखले पाचल अप्पर तहसीलदार झालं तर निश्चितच लोकांना सोयीचं होईल. धन्यवाद. अप्पर तहसील कार्यालय पाचल निर्मिती संदर्भात पाचल पंचक्रोशीतील जनतेने एकमुखी ग्रामपंचायत ठराव आताच अध्यादेश निघाला त्याच्याविरुद्ध हरकती या सगळ्या नोंदवलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय हे पाचलमध्ये होणार आहे. आपल्याला माहिती आहे की पाचल हे पंचक्रोशीतील मोठी लोकसंख्या असलेलं गाव आहे, राजापूर तालुक्यातील मोठा महसूल देणारं गाव आहे आणि तिन्ही जिल्ह्यांना जोडणारं कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारं एक मध्यवर्ती ठिकाण आहे. त्या संपूर्ण जिल्ह्यात तिन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या दळणवळणाची साधनं ही पाचलला केंद्रित केली जातात आणि या ठिकाणून लोकांच्या सोयीसाठी सगळ्या सेवा आणि सुविधा इथे दिल्या जातात. राजापूर तालुक्यातील 2 नंबरची बाजारपेठ म्हणून या ठिकाणी गणली जाते आणि ही जवळजवळ 300 ते 350 दुकानं या ठिकाणी व्यवसायानिमित्त आहेत. त्यातून आठवड्यात राजापूर तालुक्यात मोठा आठवडा बाजार म्हणून पाचलमध्ये सर्व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि असं असताना या सगळ्या सोयी सुविधांसाठी जे आवश्यक अप्पर तहसील कार्यालय आहे ते पाचललाच होणं गरजेचं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आजूबाजूच्या परिसरातील जनतेच्या सोयीसाठी भविष्यात प्रशासन याचा नक्कीच विचार करून
पाचल हे योग्य आहे आणि पाचल ह्या ठिकाणी जनतेच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालय होणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर त्याची निर्मिती व्हावी यासाठी पाचल तालुका कृती समिती, पाचल ग्रामपंचायत आणि परिसरीत ग्रामपंचायत याने एकमुखी ठराव करून पाचल या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण व्हावे यासाठी शासनादरबारी आपले प्रस्ताव सादर केले. राजापूर तालुक्यातील अप्पर तहसीलदार पाचल पूर्व विभाग याबद्दल असलेली ही चर्चा, तर मी प्रामुख्याने सांगेन की योग्य ठिकाणी पाचलच आहे. सर्व सोयीने भरलेले जे काही पाचल आहे, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, सर्व महिलांना सगळ्याच्या ज्या काही सोयी घेता येतील ते पाचलच योग्य आहे. बँका असतील, विद्यालय असतील, कॉलेज असतील, डॉक्टरांची सुविधा असतील, दळणवळणाची जी काही साधनं आहेत, मोठी एवढी बाजारपेठ आहे, तर ते पाचलच योग्य आहे. आज त्या दृष्टीने विचार केला, समोरचं का रायपट नाही. आम्हाला गावाशी काही कुठलंही काही वैर नाही आहे, पण एक सामान्य माणसाचा जर आपण विचार केला तर त्यांचा वेळ, त्यांचा पैसा हे सर्व वाचू शकतं. आणि जिथे 10 गोष्टी पाचल होत आहेत आणि ते एका त्या कामासाठी ज्या लोकांना, ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, त्यांना ते आर्थिक भार सोसावं लागेल, निश्चितपणे दिवस जाईल. आणि या अनुषंगाने मी असं सांगेन की पाचलच योग्य आहे. इतर भागामध्ये आपण ह्या अनुषंगाने मी गेले त्या ठिकाणी एकही असा व्यक्तीचा विषय नाही की मी पाचला नको म्हणून. सगळ्यांचं मत आहे की पाचलाच व्हावं, की आम्हाला एकाच ठिकाणी सोयीस्कर पडेल. ज्या गावात सोयी आहेत त्या ठिकाणी आपण तहसीलदार कार्यालय व्हावं, हा सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे. मी तर प्रशासनाला विनंती करेन, लोकप्रतिनिधींना विनंती करेन, हा लोकांच्या भावनेचा आदर आपण करावा. निश्चितपणे हा आवाज मंत्रालयात पोचवावा आणि सर्वांच्या सुखसोयीचे जे ठिकाण आहे, पाचल आहे, त्याच ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय हे व्हावं. काही ठिकाणी असं म्हटलं जातं आहे काही लोकांमध्ये की जाग्याचं तिथे प्रश्न आहे. अजिबात नाही, सगळ्या जाग्याच्या सोयी आहेत, सगळ्या ठिकाणी तिथे योग्य पर्यायी आहेत. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन सगळ्यांच्या मार्फत, माझ्या गावाच्या वतीने आणि आज पंचकृषी फिरता की सगळ्यांच्या वतीने एकच विषय आहे की पाचलच अप्पर तहसील कार्यालय. पाचल हे एक नैसर्गिकरित्या सोयीचं अजूनपर्यंत ठिकाण आहे आणि या ठिकाणी अजूनपर्यंत सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. लोक अनेक प्रकारचे तिथे येतात कामकाजासाठी आणि तिथे पाचलमध्ये बँका आहेत, सगळी शासकीय सेतू कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय आहेत आणि इथे शाळेची पण व्यवस्था चांगली आहे आणि हे परिसरातील लोकांना इथे सगळ्या सोयीसुविधा एका ठिकाणी मिळतात. दळणवळणाची साधने इथे आहेत आणि म्हणून पाचल हे ठिकाण पूर्वीपासूनच नैसर्गिकरित्या सोयीचं ठरलेलं आहे आणि यापुढेही या सोयी इथे उपलब्ध राहणार आहेत. आणि म्हणूनच मला पाचल या ठिकाणी अप्पर तहसीलदार व्हावे असे मनापासून वाटते. आणि याबाबत रायपडन की पाचल असा जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, हा संभ्रम मी जनतेला आवाहन करते की हा संभ्रमात राहू नये, कारण पाचल हेच नैसर्गिकदृष्ट्या सगळ्या सुविधांनी युक्त असे अप्पर तहसीलदारसाठी ठिकाण आहे असे मला वाटते. तसेच पाचल हे असे गाव आहे की त्यांना 3 जिल्हे एकत्र कनेक्ट होतात दळणवळणाच्या दृष्टीने. त्यामुळे पाचल हेच अप्पर तहसीलदारसाठी योग्य असे ठिकाण आहे.